मी साक्षी पांचा न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। मुस्लिम कट्टरपंथीयांनी 2 डझन मुलींना फसवलंय, किरीट सोमय्या यांचा आरोप। शिरोली अत्याचार प्रकरणाविरोधात आंदोलक कार्यकर्त्याला पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी। अमरावतीत मोकाट कुत्र्यांचा 4 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला आणि जालन्यात 8 कोटींच्या बँक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अटकेत। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा भवानी पेठेतील मुक्काम बदलण्याच्या चर्चेमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। वारकऱ्यांची वाढती संख्या आणि अपुऱ्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर मुक्कामाच्या ठिकाणात बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली। याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि भेट घालून घेतल्यानंतर परंपरा कायम ठेवण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्वास दिलाय। राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊ फडणवीस साहेब यांची आज मंत्रालयामध्ये भेट घेतली। आपल्या पालखीचा सोहळा दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही पालखीचा मुक्काम आपल्या पालखी विठोबा चौकात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही वास्तव्यात असते। गेल्या अनेक वर्ष ती परंपरा आहे, परंतु आळंदीचे विश्वस्त मंडळ असेल, एकंदरीत त्या दिंडी सोहळ्यातील लोक असतील, याची वाढत चाललेली संख्या आणि या बघून तिथं त्या व्यवस्थेला अनेक त्रुटी ह्या जाणवतात। गर्दी खूप होती, त्यामुळे तो पालखी मुक्काम हलवण्याच्या संदर्भात काही चर्चा विनिमय चालू होता। परंतु मुख्यमंत्री महोदय साहेबांना आम्ही विनंती केली की आज गेले अनेक वर्षाची असणारी परंपरा त्याच ठिकाणी या पालखीचा मुक्काम असावा। साहेबांनी सगळा विषय समजून घेतला। आळंदीचे विश्वस्त मंडळ सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना काही वेगळ्या विषयांकरता भेटण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी आले होते। आम्ही एकत्रित सुद्धा साहेबांशी बोललो। साहेबांनी विषय पूर्ण समजून घेतला। प्रशासनाशी चर्चा करून योग्य ते त्याची खातीरजमा करून मुख्यमंत्री साहेब लवकरच त्याचा सकारात्मक निर्णय जाहीर करतील अशी मला आशा आहे। कोल्हापुरातील शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुन्हा दाखल असलेल्या हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट दिली आहे। दरम्यान कोल्हापुरात मुस्लिम कट्टरपंथीयांनी 2 डझन मुलींना फसवलं असून माफी मागणं फक्त त्याचं नाटक असल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला। कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, यामध्ये सगळे मुस्लिम माफी आहेत। ही जिहादी प्रवृत्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपवतील असा विश्वास भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे। शिरोली पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे। हे माफी हे एक नाटक आहे। इश्यू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे। अजून तर त्याचे फोन, त्याची ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे। दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला। कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत। नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते। मी इथे पोलिसांना सांगितलं, हा 1-2 माणसाचं काय, पूर्ण गँग, त्यांना ट्रेनिंग दिले जाते, पैसा मालेगावून येतो या लोकांना। हे सगळं धर्मांध कट्टरपंथी फॅनेटिक टेररिस्ट मुस्लिम माफियांचं काम आहे। हिंदू मुलींना, हिंदूंना घाबरवणं आणि त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री कार्यालयात पण विनंती केली आहे। SIT सगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या सगळ्यांचं सामूहिक अध्ययन झालं पाहिजे। मी केलं आणि माझ्या लक्षात आलं सगळ्या ठिकाणी मेथडॉलॉजी तीच आहे। फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू पासून मग ब्लॅकमेल करणं। या प्रकरणात पण तपास अजून सुरू होत आहे।
पुण्यातील शिलाई चौक परिसरात भरधाव बसने 2 वाहनांना धडक दिल्यानंतर थेट अत्रे सभागृहात घुसल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात एक दुचाकी आणि एका ऑटोचं मोठं नुकसान झालं असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं आणि त्यानंतर अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। कोल्हापुरातील शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या बजरंग दलाच्या विभागीय समन्वयक निलेश श्रीकांत शिंदेला पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। दुचाकीवरून पाठीमागून तोंडाला काळे मास्क लावून आलेल्या अज्ञातांनी आडवी गाडी मारून निलेश यांना थांबवलं। तर या प्रकरणात तू पुढे पुढे करू नकोस, नाहीतर तुला महागात पडेल असं म्हणत त्याच्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झालेत। या धमकीनंतर शिंदे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात 2 तास गोंधळ उडाल्याचं समजतंय। मी कोल्हापूरला गेलतो, येताना मला आपली क्रॉस केली, तिथून पुढे येताना माया मागून 2 जण आले व त्याने मला रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। ओळखीच होती तुझ्या ती कधी बघितलीस? गाडी नंबर काय बघितलाय? नाही, मला आठवत नाही। तुला काय मारहाण केली? नाही, मारहाण नाही, फक्त धमकी दिली जीवे मारण्याची। काय धमकी दिली? ते पुढं असते, तुला दाखवतो, तुला सोडत नाही, तुला आम्ही पण सांगतो, तुला बोलले। अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन असभ्य वर्तन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 76 जणांवर गुन्हे दाखल केलेत। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध गजबजलेल्या भागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात रस्त्यावर आणि हातगाड्यांजवळ दारू पिऊन बसलेल्या लोकांवर त्यांनी ही कारवाई केली आहे। काल दिनांक 29/4/2026 रोजी माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने सार्वजनिक रस्त्यावर जे हातगाडे वगैरे इत्यादी लागतात आणि अशा ठिकाणी काही लोक दारू पिऊन असभ्य वर्तन करीत असतात, त्यामुळे सामान्य नागरिक आणि महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। याच गोष्टीची जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्यामुळे संपूर्ण शहरभरात पोलीस शाखेने अशा रस्त्यावर दारू पिणाऱ्या आणि असभ्य वर्तन करणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे। सुमारे 76 लोकांवर आम्ही महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे। यापुढेही अशा प्रकारे रस्त्यावर दारू पिणाऱ्या हातगाडीवर आणि अशा लोकांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या लोकांनाही महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात। अमरावतीतील रोशननगर परिसरात मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने गंभीर रूप धारण करत एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घरासमोर खेळत असताना कुत्र्यांनी तिच्या गालावर हल्ला करत तिला गंभीर जखमी केलाय। सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर संतप्त वडिलांनी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागावर निष्काळजीपणाचे आरोप करत पुढील तपासासाठी मागणी केली आहे। खान सलीम खान है, रहना मेरा रोशन नगर, गली प्रभात नंबर 16, जिसमें से 5 कुत्ते पकड़े। अभी तक कोई कंप्लेंट नहीं कर रहा। मेरी बच्ची, मैं हाथ मजदूरी कटला चलाने वाला इंसान हूँ। बच्ची तड़प रही, किसकी भी बात जा रहा हूँ मैं, कुत्ते पकड़ने को कोई ऑप्शन नहीं ले रहा। और मेरे घर के सामने मेरी बच्ची घर में से बाहर भी नहीं कर रही, रात दिन भर रो रही कुत्तों को देख के। और मैं आ रहा तो मेरी कोई सुनवाई भी नहीं कर रहा। मेरे काम धंधे रह जा रहे, मैं कमाना खा रहा नहीं। मेरे बच्ची को दवाखाने लेके जा रहा, बस सरकारी दवाखाने में इलाज कर रहा, कोई मेरे पे ऑप्शन नहीं उठा रहा कोई चीज़ पे भी। इतने कुत्ते होगा, वो महिला गड्ढे के कंटेनर कचरा गाड़ दे रहे, वो कचरा लाके उनको मिल रहा नहीं। वो सिटियों में कुत्ते घुस जा रहे मोहल्लों में, तो उनको खाने को नहीं मिल रहा, वो बच्चों को काट रहे ना, वो उठा रहे इतने सप्लाई, और वो महिला गड्ढे में ना पकड़ रहे उनको सही धड़ से। शासन ध्यान दे रहा कि नहीं दे रहा, मेरे को ये समझ में नहीं आ रहा। डिमांड क्या मांगते हैं आप? मेरी डिमांड कुछ भी नहीं है, बस जल्द से जल्द ये कुत्तों पे ऑप्शन करो। यवतमाळ जिल्ह्यात गुप्तधनाच्या मोहापोटी अंधश्रद्धेचा कळस गाठणाऱ्या अघोरी प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। वडगाव जंगल पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचत कारेगाव शिवारातून 6 जणांना ताब्यात घेतलंय। संशयास्पद वाहनाची झडती घेतली असता त्यामधून जादूटोणाचं साहित्य जप्त करण्यात आलंय, ज्यामध्ये काळ्या भावल्या, खिळे, त्रिशूल, केस, सुया, लिंबू यांचा देखील समावेश असल्याचं समजतंय। आम्ही पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शहरामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते। त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोणा करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोणा अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत।
याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे. आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादू टोण्याचं जवळपास 50 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे. जालन्यातील पूर्णवादी नागरिक सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय, ज्यात मुख्य सूत्रधार शिरीष देवळे याला अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे 166 बनावट खातेदार तयार करून तब्बल 8,12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप होतोय. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अंबड चौफुली परिसरातून आरोपीला अटक करण्यात आलं असून इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. पुण्यातील गंगाधाम चौक परिसरात मध्यरात्री क्लोरीन गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे, ज्यात 24 जणांना श्वास घेण्याचा त्रास झालाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलंय आणि त्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर सुद्धा काढलंय. या घटनेत अग्निशमन दलाचे 2 जवानही बाधित झालेत आणि सर्वांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान या घटनेमुळे शहरातील धोकादायक रसायन साठवणूक आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना जिल्ह्याचा पारा आता 42.2 अंशांवर येऊन पोहोचलाय. जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या जास्त नसली तरी वाढत्या तापमानाला बघून आरोग्य विभाग सुद्धा आता सज्ज झालाय. उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 56 उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेत. आरोग्य यंत्रणेकडून उष्माघात कक्षात कूलर आणि पंख्यांची सोय सुद्धा करण्यात आली आहे. आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या व्यवस्था करण्याकरता आपण 2 उष्माघात कक्ष स्थापन केलेले आहेत. प्रत्येकी 6 बेडचे असे 2 उष्माघात कक्ष केले आहेत, पुरुष आणि महिला यांच्याकरता. आणि प्रत्येक कक्षामध्ये 4 आपण कूलर लावलेले आहेत. या बातमीचा आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.